हॅलो एव्हरीवन, तर कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही छान असाल आणि मी पण खूप छान आहे. तर आत्ता ना नाश्त्याची तयारी करायची होती मला, कारण रात्री उरलेला होता पांढरा भात. तर ते भात उरला होता ते फेकून तर देऊ शकत नाहीत ना आपण, एवढे पण माज काय कामाचा. त्यामुळं मस्त झटपटीत असं त्याला तडका द्यायचा होता. त्यामुळं मस्त आता कांदा कट करून घेतला, शिमला मिरची, टोमॅटो, हिरवी मिरची आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या होत्या. तर कांदा इथं छानपैकी फ्राय झालेला होता. त्याच्यामध्ये शिमला मिरची, टोमॅटो आणि बाकी जे काही कट केलं होतं ते सगळं टाकून त्याला फ्राय करून घ्यायचं होतं. आणि हो, माझ्याकडनं आत्ता मॅगी मसाला वगैरे काहीच नव्हतं. जर मॅगी मसाला किंवा पास्ता मसाला जरी पण असताना तर भारी टेस्ट लागली असते. त्यामुळे जे नव्हतं ते स्किपच करावं लागलं आणि जे आहे त्याच्यामध्ये मस्त असं बनवायचा प्रयत्न केला. तर खूप जण असं करतात, कारण रात्री थोडंफार उरतं तर ते उरलेलं कोणी जर खात नसेल तर अशी थोडीशी टेस्ट चेंज झाली तर मस्त खातात. मुलं तर खूप आवडीने खातात. त्यामुळं आज हे ट्राय करून पाहावं म्हटलं. आणि थोडंसं मोठंच कट केलेलं होतं, खूप बारीक कट करत बसले नाही मी, कारण एखाद्या वेळेस रियांशला आवडलं नाही तर रियांश अद्दर ते बाजूला काढून ठेवू शकतो. ऋषभ पण एखाद्या वेळेस खातो आणि एखाद्या वेळेस काढून टाकतो. चला ठीक आहे, चला याच्यामध्ये मी असं मस्त असं मीठ वगैरे टाकून आता लाल मिरची, हळद सगळं टाकून त्याला फ्राय करून घेते. आणि त्याच्यानंतर मध्ये भात टाकते. त्याच्यानंतर ना मला सॉस टाकायचा होता. सोया सॉस तर नव्हता माझ्याकडं, तर याच्यामध्ये मी डार्क सॉस टाकला आणि टोमॅटो केचप टाकलं. तर त्याने ना टेस्ट खूप भारी लागते. आणि थोडंसं लिंबू पण पिळून घेतलं तर भारी टेस्ट झाली होती. तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा अशा पद्धतीने, कारण मी साध्या पद्धतीने तर मी करून पाहिलेला होता आणि असा पण आज करून पाहिला तर भारी टेस्ट लागली. आणि त्याच्यामध्ये थोडासा चटपट मसाला किंवा मॅगी मसाला हे असले ना तर खरंच खूप भारी लागतं. माझ्याकडे नव्हतं म्हणून मला टाकता आलं नाही. तुमच्याकडे असेल तर नक्की असं टाकून खरंच एकदा ट्राय करून पहा. चला तर मग आता पुढची रेसिपी कंटिन्यू करूया. तर याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे टाकली आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये मला टाकायचा होता भात. तर मस्त असा मोकळा थोडा टाकून घेतला आणि त्याच्यानंतर त्याला छान असं फ्राय करून घेतलं. आणि कोथिंबीर कट करून ठेवलेली होती ती टाकायची होती. त्याच्यासाठी ना मस्त असं हे आधी फ्राय करून घ्यायचा होता, छान सगळं मिक्स होईपर्यंत. आणि मिक्स झाल्याच्या नंतर गार्निशिंगसाठी कोथिंबीर तर ॲड करायचीच होती. चला आता कोथिंबीर शेवटी ॲड करूया आणि पहा कसा झाला. टेस्टला तर भारी झाला होता. तुम्ही पण एकदा ट्राय करा. चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. बाय बाय.